वसई विरार के लोगों के लिए एक बेहतरीन खबर है, अच्छी खबर है कि यहाँ के रहने वाले जो 35 लाख की लोक संख्या है, जनसंख्या है, उनके लिए एक अच्छी खबर है। 250 करोड़ रुपए का जो बहुप्रतीक्षित अस्पताल था, उसका जो है बजट सैंक्शन हो गया। जी हाँ, अब वसई विरार में रहने वाले लोगों के लिए एक बेहतरीन अस्पताल का निर्माण हो रहा है और ये फटाफट हो रहा है। आपको बता दें कि इसके लिए आज जो प्रस्ताव हुआ महाराष्ट्र सरकार की तरफ से, महाराष्ट्र सरकार की जो वर्तमान सरकार है, बीजेपी शिंदे सरकार, महायुति सरकार, उन्होंने सैंक्शन किया है और सैंक्शन करने के बाद उन्होंने ये निधि भी 25 करोड़ की निधि जो बजट है वो पालघर के जो जिलाधिकारी हैं उनके माध्यम से ये निधि भी रिलीज कर दी है। यानी कल भूमि पूजन होना है 10 जुलाई को। ये तो हो गई बजट की बात। अब आगे देखते हैं कि वसई विरार में क्या चल रहा है। तो यहाँ पे जो है दो पक्ष हैं, भारतीय जनता पार्टी और बहुजन विकास आघाड़ी। दो पक्ष इसलिए कि दोनों पक्षों के बीच क्रेडिट वॉर फिर से शुरू हो गई, जैसा आपने पहले देखा हुआ है। तो 250 करोड़ का जो अस्पताल है नालासोपारा में बनने वाला है और इस बात की सूचना के बाद आपको बता दें कि जो पालघर के नवनिर्वाचित सांसद हैं उन्होंने तुरंत ही नालासोपारा के उस जगह का दौरा किया। वहां पे क्या कुछ हो रहा है, क्या कुछ हुआ है, हम आपको आगे दिखाते हैं। लेकिन इसके पहले बता दें कि सोशल मीडिया पे क्या चल रहा है। तो सोशल मीडिया पे भारतीय जनता पार्टी और बहुजन विकास आघाड़ी के जो समर्थक हैं ये दोनों आपस में भिड़े हुए हैं। तो इस क्रेडिट वॉर के बीच कुछ ऐसा है कि कल है 10 जुलाई और 10 जुलाई में जो एक महत्वपूर्ण दिन माना जाता है नालासोपारा वसई विरार के लिए, क्योंकि यहाँ पे जो नालासोपारा से विधायक हैं क्षितिज ठाकुर, उनका जन्मदिन है। इस मौके पर बहुजन विकास आघाड़ी ने दो महत्वपूर्ण कार्य रखे हैं। एक तो बोलिंज में जो नई बिल्डिंग बनी है महानगर पालिका की, उसका उद्घाटन होना है और दूसरी तरफ भूमि पूजन होना है इस अस्पताल की। तो दोनों के लिए पैम्पलेट जो है बनवाए हुए हैं, जो शेयर किए जा रहे हैं सोशल मीडिया पे, वो बहुजन विकास आघाड़ी की तरफ से और दूसरा भारतीय जनता पार्टी के जो समर्थक हैं वो लगातार शेयर कर रहे हैं और उसके लिए धन्यवाद दे रहे हैं महाराष्ट्र सरकार की। आपकी अपनी राय क्या है इस कमेंट में जरूर बताइए। आपको दिखाते हैं कि जो सांसद हैं भारतीय जनता पार्टी के नवनिर्वाचित सांसद और पालघर जिले के सांसद हेमंत सावरा, वो मौके पर पहुंचे। क्या कुछ चल रहा है वहां पे, आज सांसद ने दौरा किया, उस दौरान वहां पे अधिकारी और जो नेता है, नेता के जो और बाकी जो समर्थक हैं वो सारे वहां मौजूद हैं और क्या कुछ चल रहा है हम आपको दिखाते हैं। मग न्यायालयाच्या जागेत तुम्ही हॉस्पिटल कसे काय टाकताय? रिझर्वेशन मंजूर झालं का? शिफ्टिंग मंजूर कुठे झालं? आपण तुम्ही मागणी करणार कधी, भेटणार कधी? तुम्ही खासदाराला सरळ तुम्ही हे करता, असं थोडी चालणार आहे। रिझर्वेशन मंजूर कुठे झालंय? 25 कोटी मंजूरच झालं नाही ना। ते जरा साठम म्हणून आहेत। टोटल जागा किती आहे साठम साहेब इथे? टोटल जागा किती आहे हॉस्पिटलसाठी आता जे मंजूर झालं त्यासाठी? म्हणजे 9 एकर मध्ये करणार आहात का? ते सगळ्यामध्ये हॉस्पिटल होणार आहे का? इतकं मोठं हॉस्पिटल होणार आहे का? एवढं मोठं हॉस्पिटल? क्वार्टर्स पण असते। हा आणि आपल्याला आता पहिला याला 75 झाले। हा हा कोर्टचं रिझर्वेशन टाकलं होतं ते हलवलं का? आणि कोर्टचं रिझर्वेशन हल्लाय काय? कोर्टाचं रिझर्वेशन इथे टाकलं होतं ते अजून हल्लं नाही। पीजी आहे, हे कोर्ट आहे, हे हॉस्पिटल आहे। डीपी आता 9 एकर नाही ऐका, ही पूर्ण घेत आहेत, ते पीजी पण घेत आहेत। ठीक आहे ना, अख्खा घेऊ दे ना, चांगलं पूर्ण रिझर्वेशन चेंज केलंय का? रिझर्वेशन महत्वाचा विषय आहे। दे कॅन चेंज द रिझर्वेशन। नगर विकास ना, नगर विकास किंवा आपला टाउन प्लॅनिंग बोलतो ते अप्रुव्हल तिकडे जातं, पण ह्यांना तर कळलं पाहिजे ना 25 कोटी घेताना। हे काय झालं, पूर्वी म्हणजे जे हॉस्पिटल दादा भुसे पालकमंत्री असताना हे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजींनी त्याचं भूमिपूजन केलं, त्या रस्त्याचं 5-6 भूमिपूजन केलेली। तेव्हा हे हॉस्पिटल आतमध्ये होतं, मला वाटतं थोडं मेनच्या रस्त्याला ते वाढवण्यासाठी त्यावेळेला हे सगळं झालं। त्यानंतर हे जॉईन आता केलं, पण अजूनही तो 37-1 खाली जो प्रस्ताव गेला आहे, 37-1 खाली दिला असेल ना, बरोबर। 37 आरक्षण बदलण्याचं काम हे दिलेलं आहे, ते आरक्षण झालं नाही, ते पूर्वी कोर्टाची जागा होती, आता कोर्टाची निवड मानला कुठेतरी उमेळ्याला काहीतरी कोर्टाची जागा ती मिळायला होती, असं आहे। उद्या आहे ना शिंगाणे साहेब डीपी अमेंडमेंट करावी लागेल, पण उद्या शिंगाणे साहेब तुम्ही नीट व्यवस्थित पूर्ण प्लॅनिंगने अभ्यास करून आला तर बरं होईल। खासदारांसमोर तुम्ही अशा पद्धतीने येणं आणि असं उत्तर देणं बरोबर नाहीये साहेब। दुपारपासून मी इकडेच होतो, यायला टाइम मिळालेला नाही। अरे पण खासदार साहेब येणार आहेत, तुम्ही आणि किती लोकांचे प्रतिनिधी आहेत ते सांगितलं 9 एकर किंवा तुम्ही चेंज करू शकता, ते आपण इथे करणार आहोत। तर मग ॲक्च्युअल जागा ते नक्की कुठली असणार आहे? हीच असणार आहे का मागे शिफ्ट करणार आहे नंतर सुद्धा? ही तुमची न्यायालयीन जागा तुम्ही अजून मंजूर झालेलं नाही ना, करेक्शन जे आहे ते मंजूर नाही झालं। ते बोलतील ना न्यायालयीन जागा आहे, तयारी करा, त्या हिशोबात मी इकडे गेलेलो। तुम्ही पूर्ण प्लॅन करून आहे ना उद्या सकाळी दाखवा, खासदारांशी बोलतो, मग आम्हाला झालं पाहिजे, हॉस्पिटल झालं पाहिजे। पण परत
4 वर्ष झालं नको त्याच्यासाठी अडू शकतो, लिटिगेशनमध्ये. 100% अडू शकतं. कोणी तक्रार केली तुम्ही आता कमिशनर साहेब ऑन द वे येतील, त्यांच्याशी बोला, किरणजीशी एकदा कोऑर्डिनेट करा, ठीक आहे. आणि जागा नीट फिक्स करा, जे लिटिगेशनमध्ये जागा गेली नाही पाहिजे, तिचं काम लवकरात लवकर सुरू झालं पाहिजे. ही अशी जागा जर घेतली तर हेचं आरक्षण काढणार, ते आरक्षण उठणार कधी? करेक्शन करायचं असेल ते करतील प्रस्ताव नगर विकास, आणि नगर विकासनी मंजुरी दिली तर ते करेक्शन आहे. नगर विकासने अजून मंजुरी दिली नाही होईल सर. पिछली बार भी ऐसे ही ये लेके राणा लेके कि स्थानिक लोगों का विरोध है, इतना ये टाइम डिले हो गया इसका. टेंडर निकला, टेंडर मिला, वो भी काम नहीं हुआ. वापिस ऐसा नहीं होना चाहिए. हो ना, मी काय म्हणतो, पण तुम्ही बरोबर आहे, पण ते आता सिटी इंजिनियर काय बोलले 9 एकर जागा, तर ही जागा 9 एकर होते का? हे घेऊन ही पूर्ण सगळी 9 एकर मध्ये हॉस्पिटल होणार आहे. इथे हे 9 एकर मध्ये आता मी कसं सांगू? पुढे ही ना फायनल प्लॅन येईल तेव्हा मी स्मशानभूमी कुठे आहे? बरोबर आहे की नाही? इकडे स्मशानभूमी हे सगळं मातीमुळे ते सगळं धोरण झालं. चप्पल ताई लागेल. ब्रेक जाम हो जाते ना, मट्टी गिरा आहे ना इधर, माती आहे ना, एकदा बघा का लागलाय का? हो एकदा बघून घ्या. रस्त्यावर उभा राहतो. दादा एक मिनिट. हे न्यायालय आणि हा रोड वगैरे गेलाय. हे काय एपी प्लॅन मध्ये प्लेग्राऊंड आहे सर, प्लेग्राऊंड आणि हे न्यायालय प्लेग्राऊंड कॉलेज हॉस्पिटल इकडे होतं. हॉस्पिटल नाही, हॉस्पिटल इकडे होतं. ही स्मशानभूमी आपली, ही स्मशानभूमी हॉस्पिटल समजा कॉलेज आपण म्हणतोय ते 9 एकर किती? ही आणि ही दोघं मिळून, ही मिळून. हो ओके. ही न्यायालय आणि हे आणि प्लेग्राऊंड आहे ना. इकडे पण ही पाण्याची टाकी आहे, पाण्याची टाकी जाणार इथे वॉटर टँक. ते सुद्धा प्लॅन कधी देणार? फक्त आता हे ह्याचं आणि याचं हे दोनाचं आरक्षण बद्दल शिफ्टिंग कसं होणार असं प्लॅन? हे प्लेग्राऊंड आहे, हे कसं प्लेग्राऊंड कसं शिफ्ट करणार? नाही साहेब, ही आर झोन मधली जागा यायची न्यायालयासाठी राखीव. हे तर शिफ्टिंग कसं करणार असं साहेब विचार. हे न्यायासाठी राखीव ना, बरोबर. हे प्लेग्राऊंड आहे. ही आपण कलेक्टर साहेबांकडे याची मागणी केलेली आहे की ही जागा हॉस्पिटलसाठी मिळावी असं, पण आता सध्या स्थितीत ती आहे न्यायालय. ही जागा म्हणजे इथे आपण उभे आहोत, बरोबर ना? तीच जागा ना, आणि सोबत ही जागा पाहिजे आपल्याला. ही जागा छोटी आहे, बरोबर. ही जागा आपल्याला पाहिजे, आणि ही प्लेग्राऊंड आहे. ह्याचं आरक्षण कसं करणार? प्रोसेस तरी केली आहे का आरक्षण काढण्याची? काय बस झाले. मी उद्या कमिशनर साहेबांकडे येतो, तुम्ही राहा, आपण हे बोलून घेऊ. हे आल्यानंतर तुम्ही उद्या राहा महापालिकेत, कमिशनर साहेबांशी आज पूर्ण याच्यामध्ये बोलून घेऊ कसं काय डिस्कस करायचं आहे. त्यानंतर मी सरांना फोन करतो आणि सांगतो. पण हे तुम्ही उद्या राहा आणि मी बरोबर 11 वाजता तिकडे येणार. ठीक आहे. हां, माझं म्हणणं आहे की कोणतीही जागा लिटिगेशनमध्ये जाऊ नये. भूमिपूजन झाल्यानंतर काम लगेच सुरू झालं पाहिजे. पावसाळ्याचं थोडंसं आपण हे ॲडजस्ट केली तर लगेच काम सुरू होऊ शकतं. त्यांचा प्लॅनच नीट नाही तर ते डेफिनेटिव्ह प्लॅन लागेल ना. भूमिपूजन उद्यापेक्षा जर एक दिवस पुढे थोडं, कारण ह्यांचा सावळा गोंधळ आहे पूर्ण. त्यांनी डिसाईड करून आलेले आहेत ते सगळे, पण डिसाईड करून त्यांच्याकडे काहीच नाही आहे. मग तुम्ही उद्या कसं करणार? दुपारी झालं मला संध्याकाळी 5 वाजता काढायला. पण सरांना भूमिपूजन करणार कुठे एवढं तर समजून ह्या गोष्टी मी समजलं. कमिशनर साहेबांना माहिती आहेत का? हो माहिती आहे. हे रिझर्वेशन वगैरे हे सगळं शिफ्टिंग नाही झालेलं हे सगळं माहिती. या स्पॉटवर आपण भूमिपूजन करणार हे सगळं माहिती आहे चालू आहे ना आपली. माहिती आहे का साहेबांना? माहिती आहे का? मी ते कसं सांगू शकतो साहेब? हो, तुम्ही आले तर महापालिकेतर्फे आणि तुम्ही सांगता कसं सांगू शकतो म्हणजे? PDF है मेरे पास. डायरेक्ट भेटतो ना उनको. मग उद्या भूमिपूजनाला का इकडेच नारळ फोडायचं आणि उद्या पण इकडचं तुम्ही परत इकडे नेलं तर आम्हाला खासदारांचा अपमान नाही सांगणार. आमचा झाला ठीक आहे, नाही त्याला पालकमंत्री पण येऊ शकतात. मग आता बघा काय ते.
कारण दोन ती परिवहनची पण बिल्डिंग आहे, परिवहनची पण बिल्डिंग आहे, तिचं पण उद्घाटन आहे आणि ह्याचं भूमिपूजन आहे. पण रितसर निमंत्रण पण नाही. लोक प्रोटोकॉलनुसार तुम्हाला निमंत्रण पाहिजे, पालकमंत्र्यांना निमंत्रण पाहिजे. महापालिका काय मनमानी करते का? बरोबर आहे, मनमानी चाललंय त्यांच्या यांचं. वैयक्तिक फंडातनं झालं असेल तर सांगा. आयुक्त साहेबांशी बोला. त्यांच्या आमदार पाहिजे. फंडातनं झालं असेल की ही बरोबर कामं तर आहे. ठीक आहे, शासनाच्या फंडातनं होणार आणि महापालिकेच्या बघा ना, बोला ना. प्रोटोकॉल नाही, काय नाही, काय नाही. फोन केला त्यांना ट्रेनमध्ये होते, रेंज असेल तर प्रोटोकॉल विषय त्यांनी उत्तर दिलं कसं चालेल हे म्हणून काही मला याचा डिझेल इंजिनियर आहे तुम्हाला, तो तरी आला पाहिजे होता. उद्या कन्फर्म ट्रेनमध्ये असेल म्हणून ठीक आहे. सकाळी बोलून घेतो ना, सकाळी कोऑर्डिनेट करा आणि आम्हाला कळवा, यायचं की नाही. नाही बरोबर आहे. सर निमंत्रण द्यायला पाहिजे ना साहेबांना. प्रॉपरली करा जरा. कसं आहे, भूमिपूजन किंवा उद्घाटन होण्याच्या अगोदर त्या लिटिगेशन किंवा कॉम्प्लिकेटेड जागा नको. ती तुमच्या स्तरावर जर तुम्ही फास्ट ट्रॅकवर येऊन करणार असाल, पण आजच्या क्षणाला ते डीपी रिझर्वेशन ॲक्टिव्ह आहे, त्याचं फायनल नोटिफिकेशन आलेलं नाही, त्यामुळे कॅन्सल झालेलं नाही. सगळं त्याला अजून हे जाऊ शकतं. कुठला तुम्ही सगळ्या बोलून घ्या. ते पॉवर असतील आणि हे 8-15 दिवसात महिनाभरात जरी झालं तरी पण खूप आहे. तो पावसाळ्यावर पण केलं होऊन जाईल. इकडचं आहे ना, जर हे होऊ शकतं. इकडचं तिकडे पण शिफ्ट हे केलं ना. दोन्ही- ऐक, हे दोन्ही कामं जी आहेत ती शासकीय कामं आहेत. महापालिकेने प्रोटोकॉलनुसार सगळं जायला हे काय त्याच्यामुळे हा विषय ठीक आहे, सगळं कोऑर्डिनेट करा. हो सर.